नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास संपादक। आज खरं म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्र, या महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे। किंबहुना महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा पूर्ण देशामध्ये सर्वत्र दुःख आणि दुःख दिसत आहे। याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातला एक रांगडा गडी, सर्वसामान्याच्या मनावर राज्य गाजवणारा नेता, सतत उपमुख्यमंत्री पदाचा दावेदार, सतत खरं म्हणलं तर त्यांचं स्वप्न मुख्यमंत्र्याचं अधुरं राहून गेलं। पण सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक नेता आपल्या कार्याला सकाळी 6 पासून सुरुवात करणारा आणि सर्वसामान्य जनतेचं प्रश्न सोडवणारा नेता, ज्या नेत्याने शरदचंद्रजी पवार यांच्या तालमीतलं समाजकार्याचं आणि राजकारणाचं बाळकडू पिलं आणि राजकारणातला मुरब्बी नेता असणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या तालमीमध्ये ते घडले। असे नेते अजितजी पवार सर आज आपल्याला सोडून ते काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत। खरं म्हटलं तर नेमकं काय घडलं, कसं घडलं हे माहीत नाही, पण हा नेता आपल्याला सोडून आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। आजच एक स्टेटमेंट दिलं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सरांनी की या घटनेची आम्ही चौकशी करणार आहेत, की एकाच वेळी 6 माणसं अपघातामध्ये मरत आहेत, नेमकं काय घडलं आहे याची चौकशी आम्ही निश्चित करणार आहेत, की जेणेकरून भावी काळामध्ये अशा घटना घडू नये। धाडसी कामाला पहिलं प्राधान्य आणि दूरदृष्टीचं काम करणारा नेता, की पुढे 20 वर्ष नवीन पिढीला त्या कामाचा अंदाज लागावा की हे काम केलं कुणी, तर ते अजित पवारांनी काम केलं असं लोकांनी म्हटलं पाहिजेत। आणि तेच मला शिकवलं शरदचंद्रजी पवार यांनी मला शिकवले, आणि म्हणून मी सतत दूरदृष्टीने काम करत असतो असं म्हणणारे अजितजी पवार, वेळेचे बंधन सतत पाळणारे, वेळेवर काम करणारे नेते आपल्याला सोडून गेलेले आहेत। अशा नेत्यामुळे फक्त राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यामध्ये दुखवटा निर्माण झाला असं नाही, तर प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता आणि प्रत्येक कार्यकर्ता आज दुःखाच्या महासागरामध्ये बुडून गेलेला आहे। पूर्ण महाराष्ट्रावर शोककळा, पूर्ण देशावर शोककळा, आणि विरोधकसुद्धा अजितदादाचं कौतुक आणि वाईट घटना घडली असं बोलत असलेले वास्तव चित्र आज प्रत्येक माणसामध्ये संवाद निर्माण झालेला आहे। अशा नेत्याला या देशातला एकही माणूस विसरू शकणार नाही। असा नेता पुन्हा मिळणे शक्य नाही। खरं ते खरं आणि खोटं ते खोटं स्पष्ट बोलणारा नेता, कोणाचाही मावेजा न ठेवणारा नेता, कौतुक या नेत्याला कधीच आवडलं नाही। सूत्रसंचलन करणाऱ्या माणसांच्या हातातले माईक इसकटून घेतले। मला कौतुक आवडत नाही, मला काम आवडतं आहे, म्हणून सर्वसामान्य जनतेला पहिलं प्राधान्य देणारा आणि कामाला महत्त्व देणारा नेता आज काळाच्या पडद्याआड आपल्या सर्वांना सोडून गेला आहे। ही पोकळी आता भरून येणं शक्य नाही, आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये भावी काळामध्ये अशा घटनाच घडल्या नाही पाहिजेत
यासाठी सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या घटनेची चौकशी करण्याचा शब्द महाराष्ट्राला दिला आहे. निश्चितच या घटनेची चौकशी व्हावी. नेमकं घडलं आहे काय ह्याची चौकशी झाल्यानंतर महाराष्ट्राच्यात नाही तर देशाच्या नजरेशी येईल की नेमकं घडलं आहे काय. ते काही असो, पण एक चांगला नेता, परखड बोलणारा नेता, निर्भीड वक्तव्य, स्पष्ट बोलणारा नेता, कामाला महत्त्व देणारा नेता, जरी शरदचंद्रजी पवारपासून ते आपण बाजूला गेलो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र झाली, तरीसुद्धा नात्यामध्ये अंतर न पडू देणारा नेता, कुटुंब न फुटू देणारा नेता, सगळ्यांच्या नजरेत कायमस्वरूपी घर करून राहिला आहे आणि ते कायम घर करून राहणारच. असं नेतृत्व कुणाच्याही मनातलं विसरणार नाही याची खात्री आहे. अशा नेत्याला खडतर प्रवास वर्तमानपत्राच्या वतीने आणि खडतर प्रवास पूर्ण परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. असा नेता पुन्हा होणे नाही. माननीय कैलासवासी अजित पवार साहेब यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला एक आधार ईश्वरानं देवो. या दुःखातून बाहेर पडण्याचा शक्ती त्यांना देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी प्रभाकर लोंढे त्यांच्या आत्म्यास पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.